नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज रक्षाबंधनाचा दिवस. रक्षाबंधन म्हणजे बंधन म्हणून नाहीच आहे ते, पण मुली आपल्या भावाला आग्रहाच्या प्रेमाने बंधन घालतात आणि ते बंधन खूप भावाला पण आवडतं. ताई, तू मला राखी बांध, कारण मला तुझं रक्षण करायचं आहे आणि माझ्या मनाला ते सारखं आठवण करून देईल. दरवर्षी ते रिमाइंड होत राहतं की चला भावाला राखी बांधते बहीण येऊन, आणि मग भावाला आठवण राहते. हां, तशी विसरत नाहीच भाऊ आपल्या बहिणीला, पण हे एक रिमाइंड करायची पद्धत जशी आहे की किंवा नातेसंबंध दृढ करण्याची पद्धत आहे की नाही बहीण येईल, मग तिला थोडंसं गोडधोड खाऊ घालू, ती येईल 2 दिवस आपल्याकडे आरामात राहील, थोडासा तिला चेंज होईल, हा त्यांचा विचार असतो भावांचा. आणि बहिणीला पण असं वाटतं घरी कितीही सुख असलं तरी 2 दिवस माहेरी येऊन निवांत बसावं, निवांत आपल्याला काय जे ते त्यांना खाऊ घालावं, त्यांच्याकडचं जे वेगळं असेल खाण्याचे पदार्थ ते आपण खावे, असा आस्वाद घेत गंमत करत गमती करत गप्पा करत भावाला राखी बांधून दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जावं. राखीचा तो तुम्हाला गोष्ट माहितीच आहे की रक्षाबंधनाची म्हणजे चित्तोडच्या राणी पद्मावतीने आपल्याला अलाउद्दीन खिलजीला राखी पाठवली होती. त्या गोष्टी मी काही तुम्हाला सांगत बसत नाहीत, कारण त्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण आज समाजामध्ये तुम्ही बघितलंच आहे की समाज किती अगदी असुरक्षित झालेला आहे. आणि या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने समाजामध्ये प्रत्येक मुलाला बहुतेक सगळ्या म्हणजे आपले जे संबंधी आहेत, ओळखीचे आहेत, त्या लोकांना जाऊन राख्या जर बांधल्या तर हे रक्षाबंधनाचं कवच अगदी दृढ होऊ शकतं असं मला वाटतं. त्यासाठी रक्षाबंधन आपण नारळी पौर्णिमा म्हणून पण तो साजरा करतो. पण आता समाजामध्ये आम्ही लहान असताना प्रत्येक वेळेस क्लासमध्ये वगैरे आमच्या शाळेच्या राखी पौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा. एकमेकींना आम्ही राख्या बांधायचो, मॅडमला राखी बांधायचो, घरामध्ये देवांना तर राख्या बांधायचोच. म्हणजे आपण कुणासाठी तरी बंधन देतोय आणि त्यांना पण वाटतं की आपण कुणासाठी तरी बंदिस्त आहे, म्हणजे बॉन्डिंग वाढलं असा त्यांचा दृढ निश्चय व्हायला पाहिजे. हा त्यातला एक उद्देश आहे, बाकी काही नाही. तुम्ही राखी केवढ्याची आणता त्याला महत्त्व नाही आहे, उपचाराला महत्त्व आहे. तुम्ही किती प्रेमाने करता. आणि नारळी पौर्णिमेचं तर सगळ्यांनाच महत्त्व माहिती आहे की कोळी लोक आज समुद्राची पूजा करतात आणि समुद्राला प्रसन्न करण्यासाठी त्याला नारळ अर्पण करतात आणि मग घरी नारळाचे वेगवेगळे पदार्थ करतात, म्हणून ती नारळी पौर्णिमा म्हणून साजरी होते. आणि सगळ्यांना पौर्णिमा आपली श्रावणातली पौर्णिमा, कोणी त्याला वेगवेगळे रूपं देऊन नारळाचे पदार्थ करतात, कोणी पुरणपोळी करतं, कोणी गोड काही वेगळं करतं. त्याचं काही बंधन नाही आहे, कारण हा कुळाचार नाही आहे. आज सगळे आवडीने ज्यांना जे पसंत असेल ते गोड ते खाऊ शकतात. पण मेनली जसा नारळी पौर्णिमेला नारळी भात करतात, चला नारळी म्हणजे मुलांना पण आवडतो तो आणि मला पण करायला आवडतो, म्हणून मी नारळी भात जास्त करते ते आजच्या दिवशी. आज मी मीनाचे मघाशी तुम्हाला माझ्या बहिणीचं कौतुक केलं, तसंच मी शेगावहून आता इथे आली आहे. अंदुरा म्हणून गाव आहे बुलढाणा जिल्ह्यात, तिथे माझा भाऊ राहतो, श्री गजानन दिगंबर जोशी. मनुष्य कशाला म्हणतात किंवा माणुसकी कशाला म्हणतात किंवा देवत्व कुठे म्हणतात ते त्याच्याकडे बघून मिळतं. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती मिळते आणि मग त्यातनं तो पुढे येतो, ही गोष्ट वेगळी असते. पण अगदी प्रतिकूल परिस्थितीतून शून्यातून सगळं वैभव निर्माण करणं आणि आपली एक वेगळी जीवनशैली निर्माण करणं, त्याला पत्नी पण तशीच साजेशी मिळाली. ती पण इंग्लिश मिडियमची टीचर आहे, त्यामुळे तिच्या मुलीला पण इंग्लिश मिडियमचं शिक्षण मिळून ती आज इंजिनिअरिंग करते आहे, 3ऱ्या वर्षाला आहे मुलगी, आणि मस्त त्यांचं चाललं आहे. या छोट्याशा गावामध्ये त्यांना इतका मान आहे. आणि मान म्हणजे असा उगीचच मिळाला नाही आहे. कोणी 10 लोक 20 लोक तुम्हाला उगाचच मान देत नाही. त्याचं वागणंच इतकं चांगलं आहे आणि नम्रता इतकी आहे त्याच्यामध्ये की तो त्या नम्रतेने सगळ्यांना आपलंसं करून घेतो. चिडणं आणि राग तर त्याला माहितीच नाही आहे. आणि ह्याचं पण ठोस कारण मी तुम्हाला सांगते की त्यांना पण गजानन महाराजांनी अगदी शैलू म्हणजे गजूची इतकी अढळ श्रद्धा आहे त्या गजानन महाराजांवर, आणि त्यांचा पण त्याच्यावरती पुरेपूर आशीर्वाद आहे. आणि त्या श्रद्धेने तो त्यांची पूजा वगैरे करून, त्यांची आराधना करून, त्यांचं पारायण करून तो आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतो.
त्यामुळे यश त्याच्या मागे येत राहतं. आजचा काळ कसा आहे, लोक यशाच्या मागे धावतात, पण हे आहे दोघं बहीण भावंड अशी आहेत की गजानन महाराजांवरती श्रद्धा ठेवून आपलं काम प्रामाणिकपणे करत राहतात आणि त्याच्या मागे त्यांचं यश आपोआप येत राहतं. मैत्रिणींनो, ही गुरुकिल्ली आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतला आजचा, की मला इथे बोलावंसं वाटलं. थोडाफार चुका झाल्या असतील, तयारी नव्हती, विचार करायची, पण आज मला बोलावंसं वाटलं. कारण काय असतं, वेळ निघून गेली की बोलण्यात काही अर्थ नसतो. वेळेला महत्त्व असतं. टू दी पॉईंट आणि ॲट द पॉईंट. पॉईंटला महत्त्व असतं. अरे काल मी परवा गेली होती 8 दिवसापूर्वी, केली ना, राखी करून आली, बस त्याच्यावरती आपण एवढंच बोलू शकतो. पण आज मी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बोलते आहे, तर मला इथे किती चांगलं वाटतं तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरूनच कळत असेल. राखीला येणं झालं, राखी बांधून जाईल आता, आणि आम्ही थोड्या वेळाने आमच्या घरी चाललो जाऊ. प्रत्येकजण आपापल्या घरी जातच, पण इथे जो आनंदाने काळ व्यतीत केला त्याच्याबद्दल पण कुणाला सांगायला पाहिजे असं वाटतं. आणि ह्या सगळ्या गावावर पण पूर्ण श्री गजानन महाराजांचा वरदहस्त आहे. आणि ते गाव इतकं त्यामुळे शांत आहे. कोणी कुणाला रागवणं, भांडण मी आज पाहिलं नाही आहे. 4-5 दिवस झाले मला इथे येऊन. कुणाकडेही आरडाओरडा म्हणा किंवा घाई म्हणा पाहिली नाही आहे. सकाळी सगळे 5-6 वाजता उठतात, आपापल्या कामाला लागतात. सगळं शांततेने चालू असतं. आणि शेगाव जवळ आहे, अकोला जवळ आहे, त्यामुळे सगळे अगदी काय म्हणतात त्याला, सगळे डेव्हलपमेंटचे सगळे कामं त्यांची इझिली होतात. कुठेच असं थांबलं नाही काम की हे खेडं आहे बा, लहान गाव आहे आणि काही सोयी नाही, काही नाही. या घरात पण त्यांनी इतक्या छान सगळ्या सोयी केल्या आहेत की आपण खेड्यात राहतो असं वाटतच नाही. इन्व्हर्टर आहे, फॅन्स आहेत, बोरवेल आहे, पाण्याची कमी नाही, सगळ्या अद्ययावत सोयी त्यांनी केलेल्या आहेत इथे. त्यामुळे त्याच्या बायकोला पण अजिबात काही वाटत नाही. आणि अशा लोकांची संगत इतकी चांगली असते की ते दोघं पण एकमेकांना पूरक आहेत. ती पण माझी वहिनी पण अगदी सतत हसरी असते. सकाळी 7ला निघून गेलेली संध्याकाळी 4ला आली तरी पण ती 10 मिनिटं विश्रांती घेते की परत आपल्या कामाला सुरुवात करते. मंडळी, हे इतकं अविरत व्रत घेणं सोपं नसतं. आणि हे त्या जोडप्याला कशामुळे जमतंय? श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे. असाच वरदहस्त त्यांच्या पाठीशी असावा अशी प्रार्थना करून मी माझं बोलणं थांबवते. बोलायला तर खूप आहे, पण जितकं आतून बोलावंसं वाटतं तितकं मी बोलली. आणि आज राखी बांधून मला पण खूप समाधान वाटलं की आपण राखी बांधतोय भावाला आपल्या, आणि त्याच्यावरती गजानन महाराजांचा वरदहस्त आहे. आणि अशा पुण्यभूमीत आपण आलेलो आहो ह्याचं पण मला एक समाधान वाटतंय. मंडळी, अशी माणसं जोडून ठेवण्यामध्ये आपली काय म्हणतात त्याला, आपला सतत प्रयत्न पाहिजे. आपण शोधत राहिली पाहिजे की अशी माणसं कुठे आहेत. कारण आजकाल समाज सुशिक्षित तर आहेच, सुशिक्षित बरोबरच सुसंस्कृत असला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि ते आहेच, खरंच आहे. म्हणजे त्यामुळेच मी सारखी म्हणत असते की नुसतं शिकून उपयोग नसतो. सुसंस्कृत आणि सुशिक्षित पर्सनॅलिटी असली तरच समाज सुसंस्कृत होऊ शकतो. आणि त्यासाठी अशा लोकांचीच गरज आहे समाजाला. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार अशा लोकांना मी भेटली की मी ताबडतोब त्यांचा व्हिडिओ करून तुम्हाला सगळ्यांना ओळख करून देते. कारण प्रत्येकाशी ते भेटू शकत नाहीत जाऊन. त्यामुळे मग मी हा निर्णय घेतला की मला भेटलेली माणसे आणि त्यांच्यामधील खासियत ही सगळ्यांना आपण दाखवली पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला पण कळेल की नाही समाजामध्ये कसे कसे लोक आहेत. आणि आपण त्यांच्यापासून एक थोडासा रव्याचा कण तर घेऊ शकतो ना त्यांच्यामधल्या गुणाचा. त्यांच्याकडे एवढी मोठी खाण आहे, आपण ती पूर्ण खाण तर घेऊ शकत नाही, पण थोडीशी तर घेऊ शकतो. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला माझं बोलणं? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.